तर वासाची किंमत धडा आवडला तुम्हाला? कोणाचा आहे तो धडा? शिवानी. किती वर्षाची होती ती? आणि तिचं घर कोणत्या गावाजवळ होतं? ती कुठे जात होती? कोणत्या दिवशी? कोणासोबत? आणि तिथे जाऊन काय करायची ती? नाही, भजे तर खात होती, पण ती आई बाबांना कशात मदत करायची? पैसे मोजण्यात, आहे की नाही? आणि बाजारामधलं काय खायला आवडायचं तिला? भेळ आणि भजे. मग एक दिवस ती कोणत्या दुकानाजवळ उभी होती? मिठाईच्या. आणि मग तो मिठाईवाला काय म्हणत होता तिला? पैसे दे. मग शिवानीनं काय म्हटलं? मग तो काय म्हणे मिठाईवाला? मग शिवानी काय म्हणे? काय म्हणत होती? कसले पैसे? मग त्या मिठाईवाला तिथे ओरडायला लागला होता, आहे की नाही? मग त्याचा आरडा ओरडा ऐकून कोण जमा झाली तिथे? लोक. आणि काय म्हणत होते ते? काय म्हणत होते दीपक? आणि मग शिवानीला काय सुचलं? आयडिया. आणि ती कुठे गेली मग? आणि आईला काय म्हणाली ती? मग आई काय म्हणाली तिला? मग ती काय म्हणे? काम आहे. आणि मग ती ते पैसे घेऊन, ते जे पैशाची गठुडी होती ते घेऊन कुठे गेली ती? कुठे? आणि मग तिथे जाऊन काय केलं तिने, सांगा बरं? आणि तिने काय विचारलं मग त्या दुकानदाराला? भेटले का पैसे? आणि मग तो दुकानदार काय म्हणत होता तिला? मग ती काय म्हणाली? काय म्हणाली शौर्या? काय म्हणाल दीपक? मी तर मिठाईचा फक्त काय घेतला होता? मग मी खरे पैसे देणार आहे का तुला? मी काय देणार? फक्त पैशांचा. आणि मग त्या दुकानदाराचं तोंड कसं झालं? एकोडं कसं झालं रे? आणि तो त्याला मग अशा प्रकारे शिवानीने हुशारी केली की नाही? आणि नाहीतर मग तिला पैसे द्यावे लागले असते. तिने काय केलं होतं? फक्त मिठाईचा. आणि मग तिनं तशीच आयडिया केली आणि पैशांचा फक्त काय दिला? खरे पैसे दिले का तिने? कशी होती मग ही गोष्ट? आवडली तुम्हाला? दीपक, तोंड कसं झालं होतं मिठाईवाल्याचं? कसं? असं